एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा एवढा मोठा प्रकल्प उभा राहणार असतो, आपण मागच्या सगळ्या संघर्षात नको जाऊया आणि त्याचा राजकीय बाजूवरही आपण काही बोलणार नाही आहोत, पण स्थानिक लोकांचा एक प्रश्न असतो की त्यांची जी परंपरागत व्यवसाय असतो, म्हणजे मासेमारी असेल किंवा अन्य असेल, आणि जमिनी, शेती, ह्या सगळ्या जाण्याची त्यांना एक भीती असते आणि त्या भीतीमधून बहुतांश प्रकल्पांना विरोध होतो. हा सगळा विरोध मावळून आता त्या ठिकाणी आणि भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळतील की नाही, हा एक प्रश्न असतो. काय तुमची पॉलिसी असणार आहे की या स्थानिकांमध्ये कुठलाही रोष, संघर्ष राहता कामा नये, नंबर 1. नंबर 2, त्यांना तिथे जर रोजगाराच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या संधी जास्त उपलब्ध झाल्या तर स्वाभाविकच प्रकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मी थोडा सविस्तर याविषयी बोलेल. आपण जो सांगितला की जो स्थानिकांचा विरोध होता आणि खूप मोठ्या प्रमाणात होता, त्यांचे 5 मुद्दे महत्त्वाचे होते. पहिला मुद्दा त्यांचा हा होता की आमचं स्थलांतर होणार. दुसरा त्यांचा मुद्दा असा होता की इथे एवढं मोठं बंदर येईल तर पाणी आमच्या घरात, गावात शिरेल. तिसरा मुद्दा त्यांचा होता की इथे तुम्ही क्रूड ऑइल आणाल, रिफायनरी लागेल, प्रदूषण होणार. चौथा मुद्दा त्यांचा होता की इथे एक शंखोदर म्हणून एक स्थळ आहे ज्याची खूप मान्यता आहे, ते बुडेल. ते बुडलेलंच असतं, म्हणजे ते नष्ट होईल. आणि 5वा जो मुद्दा होता की मासेमारीवर विपरीत परिणाम होईल आणि आमची मच्छीमारी जे पारंपरिक व्यवसाय तो बंद होईल. तर आम्ही याच्यामध्ये सुरुवातीचा जो आमचा आराखडा होता त्याच्यामध्ये असे बदल केले की यांचे सगळे जे मुद्दे आहेत त्यांना आम्ही समाधान केलं. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं होतं की आम्ही समुद्रात 6 किलोमीटर गेल्यामुळे कोणत्याही प्रकारचं फ्लडिंग होणार नाही आणि त्याचा पूर्ण सायंटिफिक अहवाल आला आहे. दुसरं, आम्ही 1 इंचही जागा घेणार नाही, त्याच्यामुळे स्थलांतराचा काही प्रश्न येईल. तिसरं, आम्ही अप्लायच केलं नाही एक क्रूड जेट्टी बांधायला आणि इन्व्हायरमेंटल परवानगीच नाही आहे आम्हाला ती बांधायची, त्याच्यामुळे तो क्रूडच येणार नाही तर रिफायनरीचा प्रश्नच राहतो. म्हणजे आमच्या बंदरात तरी क्रूड येणार, तो एक विषय संपला. चौथा जो शंखोदराचा विषय होता, तर आम्ही 6 किलोमीटर आत गेल्यामुळे शंखोदराला आम्ही स्पर्शही करत नाही, त्याच्यामुळे तोही मुद्दा निकाली निघाला. पर्यावरणाची हानी जर म्हटला तर आम्ही एक मँग्रोव जे आहे त्याला सुद्धा आम्ही टच करत नाही, त्याच्यामुळे तोही निकाली निघाला. आता राहतो एक मच्छीमारांचा प्रश्न. तर मच्छीमार तिथे लाखो स्क्वेअर किलोमीटरमध्ये मच्छीमारी करतात. आमचं बंदर फक्त 30 स्क्वेअर किलोमीटरमध्ये असणार आहे. त्याच्या आसपास, त्याच्या पुढे मागे सगळीकडे ते मच्छीमारी करायला बिलकुल मोकळे. आम्ही जिथे बंदर करत आहोत तिथे ज्यांचे डोल नेट, गिल नेट आहेत जे स्थलांतरित होतील, त्याला जी भरपाई महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे त्याने आम्ही पूर्ण लाईव्हलीहूड जाईल त्याची असं समजून देणार आहे. ते स्थलांतरितच होणार आहे. टेम्पररी 2-3 महिन्याचाच प्रश्न आहे, तरीसुद्धा आम्ही त्यांना योग्य ती भरपाई देणार आहे आणि त्यांच्या मच्छीमारांना त्यांच्या मच्छीमारासाठी कुठेही जायला ते मोकळे असते. त्याच्यामुळे त्यांचे जे काही हे 5-6 प्रश्न होते त्याची समाधानकारक आम्ही तोडगा काढलेला. त्याच्यामुळेच बहुसंख्य लोकांना आता खात्री झाली आहे की या बंदरामुळे आपल्याला कोणताही आपल्यावर आपत्ती येणार नाही, तर रॅदर ही इष्टापत्ती आहे. याच्यामुळे आपला फायदाच होणार आहे, कारण की या पोर्ट क्षेत्रावर आधारितच साधारणतः 12 लाख रोजगार निर्माण होणार आहे आणि त्याच्यावर डिपेंडंट साधारणतः तो 10चा रेशो असतो, तर 10 पटीने इतर जॉब तयार होतात. साधारणतः करोड जॉब त्या भागात तयार होईल. आणि मी तुम्हाला आज हे पूर्ण माहिती आणि पूर्णपणे माहिती घेऊन आणि सांगू इच्छितो की पालघर हे भारतातलं पहिला जिल्हा असेल की जिथे रिव्हर्स मायग्रेशन होईल. पालघरमधून जे लोक बाहेर नोकरी करायला गेले हे सगळे लोक पुढच्या 5 ते 7 वर्षात परत पालघरला येतील, कारण की त्यांना तिथेच अतिशय चांगला जॉब तयार मिळेल आणि तो सुद्धा त्या भागाचं कोणतंही पर्यावरणदृष्ट्या कोणतंही नुकसान न होता.